Hello, welcome everyone. Today we will start with Indian polity lecture number 1. So I'm just waiting 2 minutes. After that we'll start with the first lecture, Indian polity lecture. So you just reply whichever doubts you are facing while attending the lectures. जे डाउट्स तुम्हाला येतील तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. कमेंट टाइप करू शकतात. आवाज येतोय का माझा सर्व विद्यार्थ्यांना? आवाज येतोय का विद्यार्थी मित्रांनो? आवाज येत असेल तर प्लीज सांगा कमेंट मध्ये. गुड इवनिंग सभी लोगों को. अगर से मेरी आवाज अच्छे से आ रही होगी आप लोगों को तो प्लीज बताइए, मतलब हम हमारा लेक्चर जल्दी से स्टार्ट कर सकते हैं. वी कॅन कॅरी अवर लेक्चर. आपण आपलं लेक्चर स्टार्ट करू यूट्यूब वर. तो ये हमारा फर्स्ट लेक्चर है, इसीलिए बहुत सारे लोग जो है उनको पता नहीं था, और बहुत सारे लोगों को पता होने के बावजूद वो नहीं आ पाए. सो YouTube वर मी फक्त तुमच्यासाठी आलेलो आहे. जर माझा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर येत असेल तर सर्वांनी कमेंट मध्ये सांगा. कमेंट तुम्ही सांगणार तर मला कळेल आवाज आणि व्हिडिओ व्यवस्थित येतोय का तुम्हाला. मग आपण सुरुवात करूया. ओके, एवरीथिंग इज नाइस. आई थिंक धीरे धीरे आएंगे सभी लोग. तो हम एक काम करते हैं. हम लेक्चर स्टार्ट करते हैं. ठीक आहे. तो लेक्चर स्टार्ट करण्या अगोदर आपण एमपीएससी आणि यूपीएससी या दोन्ही बॅचेसचे लेक्चर स्टार्ट करू. तुम्ही कमेंट करत राहा विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर कमेंट केली तर मला कळेल, कारण की हा न्यू प्लॅटफॉर्म आहे माझ्यासाठी. Instagramवर तर मी लेक्चर कॅरी ऑन करत असतो. तर तुमचे कंटिन्युअस कमेंट हे चालू असायला पाहिजे. समाधान महाले, हॅलो सर्वांचं वेलकम आहे पुनश्च एकदा. आणि आपण इंडियन पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र हा विषयाला सुरुवात करू. तर राज्यशास्त्र, आवाज व्यवस्थित आहे? सर्वांना आवाज व्यवस्थित येत असेल तर सांगा. जेणेकरून आवाज जर क्वालिटी व्यवस्थित असेल. स्ट्रीम थोडं हळू आहे. मी अगोदर बोलेल तुम्हाला कदाचित ते 2 ते 3 सेकंदानंतर कळेल की मी काही बोललो आहे असं. ओके. तर आवाज एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही लाईव्ह स्ट्रीमला लाईक पण करू शकता इथं. ठीक आहे. लाईकचं ऑप्शन आहे व्हिडिओला, या व्हिडिओला. आणि तुम्ही कमेंट पण करू शकता. तुम्ही जितके जास्त कमेंट करणार, तितकं जास्त आपला व्हिडिओ हा व्हायरल होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल हा व्हिडिओ, आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दिसेल. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की जास्तीत जास्त तुम्हाला जे डाउट्स असतील, ज्या गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी तुम्ही इथं सांगाव्या. ठीक आहे. तर सर्वात अगोदर आपण बघितलं होतं की Instagramवर जेव्हा आपले लेक्चर असायचे, त्यावेळेस त्या लेक्चर्सला आपण Instagramवर जे लेक्चर्स होते, त्या लेक्चर्सला आपण बघितलं की कलम 1 ते 4, 5 ते 11, 12 ते 35 सर्व गोष्टी आपण बघितल्या. पण विद्यार्थी मित्रांनो, वसीम सय्यद हॅलो, विद्या कोकणी गुड इव्हनिंग. तर सर्वांना पुनश्च एकदा वेलकम आहे सर्वांचं. आता आपण सुरुवात करूया लेक्चरला, डायरेक्टली सुरुवात करूया आपण. तर माझं एकच म्हणणं आहे की इथं हे जे व्हिडिओज आहेत, जे पण YouTubeवर व्हिडिओ मी बनवतोय, ते व्हिडिओज डायरेक्टली तुम्हाला अवेलेबल होतील YouTubeच्या चॅनलवर, माझ्या चॅनलवर. त्याच्यामुळे जास्त वेळ मी बघू शकत नाही. मी प्रत्येकाचं वेलकम करू शकत नाही. तर माझं एकच म्हणणं आहे की 6 वाजता एक्झॅक्टली, आज तर पहिला दिवस होता त्यामुळे शक्य झालं नाही. तर 6 वाजता तुम्ही बरोबर एक्झॅक्टली लेक्चर आहे म्हणून व्यवस्थित प्रेझेंट राहत जा.
जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. जसं लेक्चरला सुरुवात झाल्यानंतर मी म्हणजे थांबणार नाही कोणासाठी. ठीक है, 1 विद्यार्थी असो किंवा 2 विद्यार्थी असो. कारण की जर मी थांबलो, अगर से मैं रुक गया, तो फिर बाद में क्या होगा? नंतर काय होईल? हॅलो हर्षदा. तर नंतर असं होईल, की लेक्चरसाठी जर मी थांबलो, तर मग ते लेक्चर जेव्हा अपलोड होईल, तेव्हा मग ते लेक्चर व्यवस्थित दिसणार नाही. तर बरेचसे लोकं हे नंतर देखील लेक्चर बघत असतील. त्याच्यामुळे आपण लेक्चरला सुरुवात करू. तर फ्रेंड्स, सर्वात महत्त्वाचं म्हणजे संविधान म्हणजेच इंडियन पॉलिटी मध्ये संविधान भारतीय संविधानचा उल्लेख केलेला आहे. याला आपण राज्यघटना किंवा घटना असे संबोधतो आणि इंग्लिशमध्ये आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारताचे संविधान. तर घटना म्हणजे जे संविधान म्हणजेच राज्यघटना हे जेव्हा लिहिलं गेलं, त्यावेळेस आपल्या भारतामध्ये इलिटरसी रेट खूप जास्त होता. ठीक आहे. खूप सारे लोकं इलिटरेट होते. तर तशा लोकांना संविधानाची जाणीव व्हावी, संविधान हे समजावं, त्या पद्धतीने प्रयत्न केला गेला. तरीसुद्धा बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे, की इट इस द डॉक्युमेंट अँड इट इस द हेवन फॉर द ॲडव्होकेट्स, म्हणजे वकिलांचं हेवन आहे. तर त्याची भाषा जी होती ती वकिली दृष्टीने बनवलेली होती. ठीक आहे. तर संविधानाचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस आपल्या डोक्यात एकच संकल्पना येते. ती म्हणजे थोर व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर आपण ज आजचा जो टॉपिक आहे आपलं लेक्चर 1 आहे. आणि लेक्चर म्हणजे ते आपण घटनेची पार्श्वभूमी काय आहे, ती बघण्याऐवजी माझा फोकस असेल, की मी घटनेमध्ये जितके पण कलम्स असतील, ते सर्व कलम मी शिकवण्याचा प्रयत्न करेल. अगोदर आपल्या घटनेमध्ये अगोदर आपल्या घटनेमध्ये 395 कलम होते आणि 22 भाग होते. तर 395 कलम आणि 22 भाग जे आपल्याला भेटलेले डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान लागू होण्याची जी तारीख आहे, ती आहे 26 जानेवारी 1950. तर त्या तारखेला जे आपलं संविधान लागू झालं, इनॅक्टमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर त्या संविधानाला 22 भाग आणि 395 कलम हे आपण बघू. आता 25 भाग आहे आणि अराउंड 465 कलम आहेत. 370 आणि 35 आहे. हे स्पेशल प्रोव्हिजन्स रिलेटेड टू जम्मू एंड काश्मीर म्हणजे जम्मू आणि काश्मीर यांना ते स्पेशल प्रोव्हिजन्स म्हणजे विशेष तरतुदी जम्मू आणि काश्मीर राज्यासंदर्भात होत्या. पण आता 370 हा कलम हटवला गेला. 370 जर हा कलम हटवला गेला तर 373 मध्ये एक्झिट क्लॉज दिलेला होता. त्या एक्झिट क्लॉजच्या हिशोबाने कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली या शब्दाचा अर्थ चेंज केला गेला. आणि ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली या शब्दाचा अर्थ केला गेला. तुम्हाला माहीत असेल, की ज्यावेळेस संविधान बनलं ती कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली होती. त्याच्यानंतर आपलं संविधान अंमलात आलं आणि अंमलात आल्यानंतर ते संविधान जे when it is enacted after that constituent has assembly is diminished. तर ती कॉन्स्टिट्यूएंट असेंबली संपली आणि नंतर परत इलेक्शन झाले. फिर इलेक्शन हुआ और इलेक्शन के बाद में क्या हुआ? इलेक्शन के बाद में नई असेंबली वी गॉट द न्यू असेंबली. तर आपल्याला नवीन असेंबली भेटली. तर ती कॉन्स्टिट्यूएंट असेंबली आता आहे का नाही? तर ती कॉन्स्टिट्यूएंट असेंबली आणि आताची निवडलेली कॉन्स्टिट्यूएंट असेंबली ही सारखी होती. आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये गव्हर्नर रूल वेलकम सर्वांचं कोमल. तर जम्मू आणि काश्मीरमध्ये गव्हर्नर रूल होता. तर जम्मू आणि काश्मीरला 370 आणि 35 कसा हटवला गेला? त्याची व्यवस्थित प्रोसिजर काय होती? घटनेमध्ये कोणकोणत्या तरतुदी केल्या गेल्या? ते आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण बघूया. तर फ्रेंड्स, सर्वात महत्त्वाचं आज आपला पहिला दिवस आहे राज्यशास्त्र या विषयाचा. तर राज्यशास्त्र शिकताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, की पहिलं लेक्चर आहे माझं. त्याच्यामुळे मी सर्वात महत्त्वाची भर देईल ती भाग पहिला संविधानाचा. तर तुम्हाला ज्या वेळेस तयारी करायची असेल, पी-एस-आयची परीक्षा असो किंवा कोणतीही परीक्षा असो, ठीक आहे. एम-पी-एस-सीची कंबाईनची परीक्षा म्हणजे पी-एस-आय इन्क्लुडेड. त्याच्यानंतर राज्यसेवेची परीक्षा असो, यू-पी-एस-सीची परीक्षा असो. राज्यशास्त्र म्हणजे इंडियन पॉलिटी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि या विषयाची तयारी करताना तुम्हाला सर्वात अगोदर काय बघावं लागतं? तर सर्वात अगोदर तुम्हाला या विषयाची तयारी करताना तुमचं सर्वात महत्त्वाचं लक्ष असेल तर ते
कलम लक्षात ठेवणं. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांची अडचण असते. बहुत सारे लोगों को ये लगता है की आर्टिकल्स कैसे याद होंगे? कलम म्हणजे इंग्लिशमध्ये आपण आर्टिकल म्हणतो, हिंदीमध्ये अनुच्छेद असं म्हणतो. तर हे कसं काय लक्षात राहणार? तर हे लक्षात ठेवण्यासाठी देखील शॉर्टकट ट्रिक्स आहेत. बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर जितके पण विद्यार्थी इथं आलेले बरेचसे विद्यार्थी जे आहेत, ते प्लीज कमेंट करा तुम्हाला जे डाउट्स असतील. तर मला जेणेकरून कळेल, की तुम्ही आहे, तुम्हाला व्यवस्थित दिसतंय. त्याच्यानंतर यू कॅन लाइक द व्हिडिओ. व्हिडिओला पण लाईक करू शकता तुम्ही. तर आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. कारण नंतर असं होऊन जाईल, की तुम्ही इथून गेले, नंतर ते चॅनल परत तुम्हाला दिसणार नाही. जे विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल, प्लीज सबस्क्राईब द चॅनल. ठीक आहे. तर आपण आता राज्यशास्त्र हा विषयाला सुरुवात करू. तर राज्यशास्त्र, आता राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करणं म्हणजे नेमकं काय करणं? तर आपल्या देशामध्ये आपल्या देशाची राज्यव्यवस्था कशी आहे? आपल्या देशामध्ये आपल्याला कोणते मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत? आणि राज्याला कोणते अधिकार देण्यात आलेले आहे? तर या सर्व गोष्टी राज्यशास्त्रामध्ये समाविष्ट होतात. तर आपल्या देशाची व्यवस्था, ठीक आहे. आपल्या देशाचं शासन हे कशा पद्धतीने चालेल, या सर्व गोष्टी राज्यशास्त्रामध्ये नमूद होतात. तर राज्यशास्त्र शिकताना मी ऐतिहासिक पार्श्वभूमी हा मुद्दा नंतरच्या लेक्चरला तुम्हाला शिकवेल. कारण की पहिलं लेक्चर आहे, तर आपण बऱ्याचशा गोष्टी आता मी तुम्हाला शिकवेल काय? मी तुम्हाला सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 395 सर्व कलम इथं सुरुवातीला शिकवून देईल आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये ज्या घटना दुरुस्त्या येतील, सायमल्टेनियसली ज्या घटना दुरुस्त्या येतील, अमेंडमेंट, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स म्हणजे घटना दुरुस्त्या. त्या घटना दुरुस्त्या, त्याच्यानंतर कलम आणि खटले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निवाडे, ठीक आहे. व्हर्डिक्ट्स ऑफ द सुप्रीम कोर्ट अँड हाय कोर्ट. आय विल टेल यू, शेअर विथ यू अँड विल discuss all these verdicts of the Supreme Court. These are very important to understand the topics. Case laws are very much important. So, आता आपण सुरुवात करू भाग 1. तर संविधानाचा जो भाग 1 आहे, तर संविधानाचा भाग 1 आहे युनियन अँड इट्स टेरिटरी, म्हणजे संघ आणि संघराज्य. तर संघ आणि संघराज्य हे जेव्हा आपल्या डोक्यात येतं, तर युनियन, तर आपल्या डोक्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. एक वाक्य खूप छान आहे, की तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, इंडिया इज युनिटरी इन बायस अँड फेडरल इन नेचर. म्हणजे इंडियाचे ते नेचर तिचे कसं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, फेडरल आहे, संघराज्यीय स्वरूप आहे. बट युनिटरी इन बायस, पण त्याचा आत्मा काय? त्याचा आत्मा हा युनिटरी आहे, एकात्मिक आत्मा आहे. तर इंडिया इज फेडरल इन नेचर अँड युनिटरी इन बायस. दॅट इज अवर इंडिया. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं संघ आणि संघराज्य. तर संघ आणि संघराज्य घटनेच्या, संविधानाच्या भाग 1 मध्ये मोडतात. तर संविधानाच्या भाग 1 मध्ये संघ आणि संघराज्य म्हणजे युनियन अँड इट्स टेरिटरी हे मोडतात. त्याच्यानंतर आता कलम 1 ते कलम 4 हे ऑलरेडी बऱ्याच विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. Instagramवर माझे लेक्चर्स चालू होते. तरी सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांनी रिव्हिजन होईल अशा हिशोबाने आपले लेक्चर अटेंड करा आणि प्लीज कमेंट करत राहा, म्हणजे मलाही कळेल की मी म्हणजे व्यवस्थित पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचत आहे का नाही. तर प्लीज करून सांगा, तुमचे जे डाउट्स असतील ते सर्व सांगा. तुम्हाला अभ्यास करताना काय अडचण येत असेल. आता कोरोना विषाणूमुळे तुम्ही घरी बसून अभ्यास करत असाल, तुमच्या क्लासेसला किंवा तुमच्या प्रत्येक ठिकाणी सुट्टी असेल. तर या सुट्टीचा जास्तीत जास्त वापर जर तुम्ही करून घेतला, तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल. तर आपण संघ आणि संघराज्य हे बघूया. तर संघ आणि संघराज्य म्हणजे काय? युनियन अँड इट्स टेरिटरी हे घटनेच्या भाग 1 मध्ये समाविष्ट होतात. कोणत्या भागामध्ये समाविष्ट होतात? घटनेच्या भाग 1 मध्ये. तर कलम 1 पासून ते कलम 4 पर्यंत, ठीक आहे. कलम 1 पासून ते कलम 4 पर्यंत घटनेच्या संघ आणि संघराज्य हे समाविष्ट होतं. तर घटनेच्या कलम 1 ते 4 पासून आपण जेव्हा सुरुवात करतो, तेव्हा आपल्या डोक्यात येतं, की संविधानाच्या सुरुवातीला काय असतं? संविधानाच्या सुरुवातीला प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. प्रिएम्बल म्हणजे काय? प्रिएम्बल म्हणजे घटनेचा सरनामा. घटनेचा सरनामा. तर सरनामा म्हणजे काय एक्झॅक्टली? घटनेचा सरनामा म्हणजे काय? प्रिएम्बल, उद्देश पत्रिका. उद्देश पत्रिका, सरनामा आणि प्रिएम्बल हे सर्व शब्द एकच आहे.
तर उद्देश पत्रिका, सरनामा घटनेचा त्याच्यात कोणते शब्द इम्पोर्टंट आहे, कोणते शब्द हे नंतर ॲड केले गेले, त्या सर्व गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. फक्त आता आपला मुद्दा आहे भाग 1 संविधानाला आपण सुरुवात करत आहोत आणि भाग 1 संविधानाचा जो आहे तो आपण बघत आहोत. तर भाग 1 मध्ये सांगितलंय संघ आणि संघराज्य. तर संघ आणि संघराज्य जे ते घटनेच्या भाग 1 मध्ये समाविष्ट होतात. तर कलम 1 मध्ये काय म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? कलम 1 मध्ये म्हटलंय की इंडिया दॅट इज भारत. जेव्हा घटना लिहिली गेली जेव्हा घटना लिहिली गेली त्यावेळेस बऱ्याचशा बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं होतं, की पारंपरिक नाव द्यायला हवं. बऱ्याचशा व्यक्तींचं असं म्हणणं होतं, की मॉडर्न नेम शुड बी गिव्हन. प्लीज फ्रेंड्स कमेंट्स ऑर एल्स आय विल अंडरस्टँड दॅट लेक्चर्स आर नॉट गोइंग ऑन. मला असं कळेल, की लेक्चर बंद झालेले आहे असं. तुम्ही कमेंट करत राहिले तर मला ॲटलीस्ट एवढं तरी समजेल, की लेक्चर चालू आहे, आवाज व्यवस्थित येतोय का नाही येत आहे. तुम्ही असं जर शांत बसले तर कदाचित मग मला असं वाटेल, की तुम्हाला आवाज येत नसेल, व्हिडिओ क्वालिटी येत नसेल. ठीक है? तुम्ही ही गोष्ट समजून घ्या. ये चीज़ समझ लो, अगर से आप चुप बैठ गए तो फिर मेरे को ऐसे लगेगा कि लेक्चर जो है इट विल बी क्वाइट बोरिंग. लेक्चर शुड बी not one way, it should be bidirectional. You should continually you have to keep saying something or else I will not be motivated. ये चीज समझ लो. देन इंडिया दॅट इज भारत. तर इंडिया दॅट इज भारत म्हणजे काय? भारत हे नाव असेल पारंपरिक आणि त्याचे नाव काय असेल? इंडिया. इंडिया हे देशाचं वेस्टर्न नेम असेल. तर ऑफिशियली आपल्या देशाचे दोनच नाव आहेत, इंडिया आणि भारत. तो आर्टिकल 1 सेज इंडिया दॅट इज भारत इज कन्सिस्ट ऑफ युनियन ऑफ स्टेट्स अँड टेरिटरीज अँड युनियन टेरिटरीज. So, Article 1 says that India that is Bharat and it consists of union of states as well as union territories. तो ऑफिशियली हमारे देश का नाम क्या है? इंडिया और भारत. और उसके अंदर क्या-क्या रहेगा? त्याच्या अंतर्गत खूप सारे राज्य असतील, त्या राज्यांची नावं आणि संघराज्य प्रदेश म्हणजेच केंद्रशासित प्रदेश या सर्वांची नावं कलम 1 मध्ये सांगण्यात आलेली आहेत. तर कलम 1 मध्ये जर कोणी विचारलं तुम्हाला तर काय सांगणार तुम्ही? की भारत देशाचं नाव, त्याची राज्ये, ठीक आहे. राज्ये, त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेश यांची नावं, ही सर्व कलम 1 अंतर्गत सांगण्यात आलेली आहेत. तर कलम 1 संविधानाच्या भारत देशाचं नाव काय आहे ते सांगतो. त्याच्यानंतर व्हॉट इज द नेक्स्ट? नेक्स्ट काय आहे? दुसरं पार्लमेंटला अधिकार आहेत. पार्लमेंट टू ॲडमिट इंटू द इंडियन टेरिटरी. पार्लमेंट टू ॲडमिट म्हणजे काय? प्रवेश करून घेणे. पार्लमेंट टू ॲडमिट इंटू युनियन ऑफ इंडिया अँड इट्स टेरिटरी और एस्टॅब्लिश मीन्स पार्लमेंट कोण आहे? पार्लमेंट म्हणजे संसद. संसदेला अधिकार आहेत. संसदेला काय अधिकार आहेत? संसदेला अधिकार आहेत की बाहेरचा प्रदेश युनियन ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशात संघराज्य प्रदेशात शामिल करून घेणे. टू इन्क्लूड द टेरिटरी इन द पार्ट ऑफ इंडिया. वेलकम प्रतीक. तर संघराज्य प्रदेश म्हणजे आपला देश, आपल्या देशामध्ये दुसरे प्रदेश समाविष्ट करून घेणे. आपल्या देशामध्ये दुसरे प्रदेश समाविष्ट करून घेणे म्हणजे काय? पार्लमेंट इज हॅव्हिंग द राईट टू ॲडमिट द डिफरंट स्टेट्स एस्टॅब्लिश ऑफ न्यू स्टेट. येस, एस्टॅब्लिश ऑफ न्यू स्टेट्स. ॲडमिट नो, इट इज नॉट एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट. इट इज कमिंग अंडर डिफरंट आर्टिकल. नाउ आय एम सेइंग ॲडमिट द डिफरंट टेरिटरी म्हणजे दुसरा प्रदेश आपल्या देशात समाविष्ट करून घेणे. जो पण दुसरा प्रदेश असेल तो आपल्या देशात कसा समाविष्ट होईल ते सांगण्यात आलेलं आहे. वेलकम प्रवीण पाटील. जितके पण विद्यार्थी बसले प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या व्हिडिओला. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली पुढच्या वेळेस तुम्हाला लाईक व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ दिसेल आणि सबस्क्रिप्शन केलं तर तुम्ही चॅनल परत व्हिजिट करू शकता. ठीक आहे. तर जितके पण विद्यार्थी बसलेले प्लीज कमेंट करत राहा. मला कळेल. मी 1000 वेळा एकच गोष्ट सांगणार तुम्हाला रिपिटेशन. आय रिअली हेट दिस काइंड ऑफ थिंग्स. बट नेट प्रॉब्लेम वेदर इट इज राइट और नॉट आय एम नॉट गेटिंग द थिंग्स. ठीक आहे. आता पुन्हा एकदा सांगणार नाही. ठीक आहे. लेक्चर 1 तास चालेल आपलं कंटिन्यूली आणि रोज लेक्चर असेल 6 वाजता एक्झॅक्टली. सर्वांनी वेळेवर येण्याचं भान ठेवावं. तर युनियन ऑफ इंडिया. युनियन ऑफ इंडिया म्हणजे भारत संघराज्यात दुसरा प्रदेश ॲडमिट कसा करायचा? ॲडमिट म्हणजे काय? शामिल करणे.
तर हे आपल्या कलम 2 मध्ये सांगितलेलं आहे. तर कलम 2च्या अनुषंगाने काय सांगितलेलं आहे, की ॲडमिट द न्यू टेरिटरीज इंटू द युनियन ऑफ इंडिया. म्हणजे जे भारत देशात ऑलरेडी नाहीये, जो भारत देश में ऑलरेडी नहीं है, वो चीज़ें हमारे देश में इंक्लूड करना. वी हैव टू इन्क्लूड. दॅट इज गोवा, पॉंडिचेरी आणि सिक्कीम. आतापर्यंत गोवा, पॉंडिचेरी आणि सिक्कीम हे प्रदेश आपल्या देशात इन्क्लूड झालेले आहेत. तर गोवा, पॉंडिचेरी, सिक्कीम याच्यामध्ये काय फरक आहे? तर सिक्कीममध्ये काय होतं अगोदर मोनार्की रूल होता. मोनार्की रूल म्हणजे काय? मोनार्की रूल म्हणजे राजेशाही. मोनार्की रूल म्हणजे काय? राजेशाही. तर मोनार्की रूल सिक्कीममध्ये होता. तर सिक्कीम आपल्या देशामध्ये इन्क्लूड केला गेला. पण कोणत्या कलमच्या हिशोबाने? तर कलम 2च्या हिशोबाने. त्याच्यानंतर पॉंडिचेरी. पॉंडिचेरीकडे काय होतं? पॉंडिचेरीकडे देअर वेअर द फ्रेंच कॉलनीज. तर पॉंडिचेरीला फ्रेंच कॉलनीज होती. तर त्या फ्रेंच कॉलनीमधून पॉंडिचेरी आपल्या देशात इन्क्लूड केलं गेलं. त्याच्यानंतर गोवा. गोवामध्ये पोर्तुगीजचं राज्य होतं. तर पोर्तुगीजचं राज्य गोवामध्ये होतं. पॉंडिचेरीमध्ये फ्रेंच कॉलनी आणि सिक्कीम. सिक्कीममध्ये मोनार्की रूल. लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना सांगतोय. तर सिक्कीममध्ये मोनार्की रूल, ठीक आहे. गोवामध्ये पोर्तुगल दे आर लीडिंग आणि पॉंडिचेरी, पॉंडिचेरीमध्ये फ्रेंच कॉलनीज. तर ह्या 3 राज्य आपल्या देशामध्ये कलम 3च्या हिशोबाने आर्टिकल 2च्या हिशोबाने हे प्रदेश आपल्या देशात इन्क्लूड केले गेलेले आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं झालेलं असेल ते म्हणणार, की "सर आमचं झालेलं आहे रिव्हिजन." म्हणजे तरी सुद्धा एक बार फिर से अटेंड कर लो. ठीक है? रिवीजन अगर से कोई चीज़ की होगी 1 घंटा बहुत बड़ी बात नहीं है. ओके. प्रवीण हटकर. तर इथपर्यंत समजलं असेल सर्वांना. तर आपण विल मूव्ह नेक्स्ट टुवर्ड्स द आर्टिकल 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर संविधानाचा कलम 3 जो आहे, संविधानाचा कलम 3 हा सर्वात महत्त्वाचा आहे. बिकॉज या कलम 3 द्वारे पार्लमेंटला काही अधिकार मिळतात. पार्लमेंट मीन्स व्हॉट? पार्लमेंट मीन्स संसद. तर संसदेला अधिकार मिळतात. आता संसदेला काय अधिकार मिळतात? या कलमद्वारे आर्टिकल 3 गिव्हज ऑथेंटिकेट्स म्हणजे काय? पार्लमेंटला अधिकार प्राप्त झालेला आहे. पार्लमेंट इज हॅव्हिंग राइट टू क्रिएट द न्यू स्टेट. न्यू स्टेट क्रिएट करणं. डिमिनिश द एरिया. एरिया कमी करणं. टू इन्क्रीज द एरिया. एरिया वाढवणं. डिमिनिश द बाउंड्री. बाउंड्री कमी करणं. इन्क्रीज द बाउंड्री. डिमिनिश द बाउंड्री. फॉर्म द न्यू स्टेट. म्हणजे नवीन राज्य निर्माण करणं, सीमा वाढवणं, सीमा बदलणं, अल्टर द बाउंड्री, ठीक आहे. प्रदेश समाविष्ट करणं या सर्व गोष्टी करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पण तो अधिकार कोणाला देण्यात आलाय? हा अधिकार संसदेला म्हणजे पार्लमेंटला देण्यात आलेला आहे. घटनेच्या कलम 3च्या हिशोबाने. तर कलम 3 हे पार्लमेंटला अधिकार देते. नवीन राज्य तयार करणं, सीमा वाढवणं, सीमा कमी करणं. ठीक आहे. सीमा वाढवणं, सीमा कमी करणं, नवीन राज्य वाढवणं आणि सीमा हे बदलणं, अल्टर द बाउंडरीज ऑर चेंज द बाउंडरीज. तर या सर्व गोष्टी पार्लमेंटला देण्यात आलेल्या आहे. तर याच्यामध्ये काय असतं? इंटरनल ॲडजस्टमेंट. इंटरनल ॲडजस्टमेंट म्हणजे काय? जर एखाद्या राज्याची सीमा कमी होत असेल, तर दुसऱ्या राज्याची सीमा काय होईल? वाढेल. किंवा तुम्ही बघितलं असेल, की एखाद्या राज्याची सीमा कमी होणे, तुम्ही बघितलं असेल काल म्हणजे तुम्ही बघा संयुक्त महाराष्ट्र, त्याच्यातून महाराष्ट्र कसा वेगळा झाला? ते एक एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. किंवा यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ तेलंगणा. तेलंगणा आंध्र प्रदेशहून कसा वेगळा झाला? सो यू कॅन से दॅट इज नथिंग बट द आर्टिकल 3. तर आर्टिकल 3 काय आहे? आर्टिकल 3 मध्ये नवीन राज्य निर्मित कसं करायचं? तर ते नवीन राज्य निर्मित करण्याची जी स्टेप आहे, जी प्रोसेस आहे, ती आर्टिकल 3 मध्ये देण्यात आलेली आहे. आर्टिकल 3 टू फॉर्म द न्यू स्टेट. देन इन आर्टिकल 3 देअर इज अ बिल. आर्टिकल 3 मध्ये काय असतं? बिल असतं. बिल टू इन्क्रीज द स्टेट, टू इन्क्रीज द न्यू स्टेट. आता न्यू स्टेट टू फॉर्म द न्यू स्टेट टू अल्टर द बाउंड्री देअर शुड बी अ बिल. आता एक प्रस्ताव मांडला जातो. त्या प्रस्तावात एक विधेयक कसं पारित होतं नवीन राज्य तयार करण्याचं ते सांगण्यात आलंय. कलम 3च्या अंतर्गतच येतं हे विद्यार्थी मित्रांनो. तर कलम 3 मध्ये जेव्हा आपण बिल म्हणजे प्रस्ताव मांडतो, तर तो प्रस्ताव अगोदर ते बिल राष्ट्रपती हे संबंधित राज्यांना ते बिल पाठवते. संबंधित राज्य म्हणजे काय?
संबंधित राज्यांना राष्ट्रपती ते बिल पाठवते. संबंधित राज्य म्हणजे ज्या राज्यामधून नवीन एखादं राज्य तयार करायचं असेल, इफ द प्रेसिडेंट और द पार्लमेंट वॉन्ट्स टू फॉर्म द न्यू स्टेट, ते काय करतात, राष्ट्रपती हे संबंधित राज्याला ते बिल पाठवतात. अँड त्यांचं they are just asking the advice, but that advice is not bounding on the president. जो पण ऍडवाइस तो संबंधित राज्य देईल, तो ऍडवाइस त्या पर्टिक्युलर राज्याला बाइंडिंग नसेल. म्हणजे काही ऍडवाइस देऊ की तुम्ही फॉर्म करा किंवा नाही करा, दॅट इज नॉट बाइंडिंग ऑन द प्रेसिडेंट. म्हणजे प्रेसिडेंटवर ते लागू होणार नाही. प्रेसिडेंटला ते कंपल्सरी होणार नाही. इट इज नॉट कंपल्सरी ऍट ऑल ऑन द प्रेसिडेंट. तर प्रेसिडेंट ते बिल पाठवेल. त्याच्यानंतर ऍडवाइस कन्सर्न स्टेट म्हणजे संबंधित स्पेसिफिक स्टेट, ज्या स्टेटच्या बाउंड्री एरिया आपण कमी करतोय ते स्टेट पाठवेल. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर हे झाल्यानंतर पार्लमेंटच्या ऐदर हाऊसमध्ये बिल, ऐदर हाऊस ऑफ द पार्लमेंट, ऐदर हाऊस ऑफ द पार्लमेंट सिंपल मेजॉरिटीने हे बिल संमत होईल. सिंपल मेजॉरिटीने. स्टेट लेजिस्लेचर कन्सर्न तो व्ह्यूज जो असतो तो नॉट बाइंडिंग ऑन द. त्याच्यानंतर पार्लमेंटला जर वाटलं तर त्या हिशोबाने ते आपल्या देशाचा पॉलिटिकल मॅप डिझाईन करू शकता. तर एक लक्षात ठेवा, सर्वात महत्वाचं काय, महत्वाचं इथं काय आहे की ऍक्च्युली जेव्हा बिल पास होतं तेव्हा ते सिंपल मेजॉरिटी नव्हतं. सिंपल मेजॉरिटी अँड इट शुड बी पास विथ इन आयदर हाऊस, म्हणजे दोन्ही सभागृहांपैकी एक. आयदर हाऊस ऑफ द पार्लमेंट सिंपल मेजॉरिटी. कोणतं बिल, कोणतं विधेयक, तर नवीन राज्य निर्मित करण्याचे जे विधेयक आहे, नवीन राज्य निर्मित करण्याचे जे विधेयक आहे, ते विधेयक पास होण्यासाठी सिंपल मेजॉरिटी म्हणजे साधं बहुमत लागतं. दोन्ही सभागृहापैकी एक सभागृहात ऍक्च्युली आयदर ऑफ द हाऊस सिंपल मेजॉरिटीने ते पास झालं तर नवीन राज्य तयार होऊन जातं. आता लास्ट आर्टिकल 4 कलम 4. तर कलम 4 काय आहे? संविधानाचा कलम काय आहे? 4 काय आहे? लॉज मेड अंडर द लॉज मेड अंडर द आर्टिकल 2 अँड द लॉज मेड अंडर द आर्टिकल 3. कलम 2 आणि 3 अंतर्गत जे कायदे झालेले आहेत त्या कायद्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम, प्रोटेक्शन, त्या कायद्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम हे कोण करतं? पार्लमेंट करतं. तर पार्लमेंटला ऍडमिशन 2 मध्ये काय आहे? ऍडमिट द न्यू टेरिटरीज, दुसऱ्या प्रदेशांना समाविष्ट करणे, आणि 3 मध्ये काय? टू फॉर्म द न्यू स्टेट. तर या सर्व गोष्टी करण्याचं काम, या सर्व गोष्टी करण्याचं काम कोण करतं? तर या सर्व गोष्टी करण्याचं काम संसद करते. आणि कलम 4 हे 2 आणि 3 कलमला संरक्षण देते आणि संसदेला अधिकार देते की 2 आणि 3 अंतर्गत ह्या गोष्टी संसदे करू शकतं. तर आता प्रिन्सली स्टेट्स, जे प्रिन्सली स्टेट्स होते अगोदर, बरेचसे तुम्ही बघितलं असेल जिथं राजेशाही रूल लागू होता. तर हैदराबाद पोलीस ऍक्शनने झालं असेल, बऱ्याचशा गोष्टी तर या समाविष्ट झाल्या. या सर्व गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टी कलम 4 अंतर्गत होतात. कारण की कलम 4 काय करतं? कलम 4 हे पार्लमेंट संसदेला काय करतं? संसदेला अधिकार देतं आणि त्या अधिकारामुळे ते कायदे बनवू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, ऍक्च्युली हे खूप जास्त सोपं आहे. तर कलम 4 काय? 2 आणि 3 या कलमांना संरक्षण देण्याचं काम जे ते कलम 4 करत असतं. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं, आता याच्यामध्ये बऱ्याचशा कमिटी आहे. एस-के धार कमिटी आहे. तर एस-के धार कमिटी आहे. त्याच्यानंतर जे-व्ही-पी कमिटी आहे. आता जे-व्ही-पी कमिटी आणि एस-के धार कमिटी या कमिट्यांपैकी फजल अली कमिशनची जी रिपोर्ट आहे, ती रिपोर्ट काय सांगते? जे-व्ही-पी कमिटीमध्ये कोण-कोण सदस्य होतं? तर जवाहरलाल नेहरू, जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पत्ताभी सीतारामय्या. तर हे मेंबर्स होते जे-व्ही-पी मध्ये. कोण-कोण? जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पत्ताभी सीतारामय्या, जे-व्ही-पी कमिटी. तर जे-व्ही-पी कमिटी जी आहे तिने काय शिफारस मांडली? ती 1900 आय थिंक 1949, ठीक आहे. त्याने रिपोर्ट सादर केला होता. त्याच्यानंतर एस-के धार 1948 मध्ये झाली होती. तर एस-के धारच्या शिफारशींपैकी आणि जे-व्ही-पी कमिटीच्या शिफारशी कशा वेगळ्या होत्या, काय होत्या? तर त्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगेल. ठीक आहे. आणि फजल अली कमिशन जी आलेली आहे, ती अली कमिशनची रिपोर्ट जी 1955 साली, ती खूप महत्वाची आहे नवीन राज्य निर्मित करण्याच्या हिशोबाने. तर आपण या गोष्टी बघू. तर त्यांनी
ॲक्चुअली सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही बघितलं, तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय एस-के-दारमध्ये, की त्यांनी सांगितलं, की लँग्वेज शुड नॉट बी द क्रायटेरिया. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला व्यवस्थित राज्यकारभार करता यावा. डिव्हिजन ऑफ द स्टेट शुड बी फॉर द बेटरमेंट ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे राज्यकारभार व्यवस्थित सुरळीत चालू राहावा, याच्यासाठी डिव्हिजन ऑफ द स्टेट तुम्ही करू शकता. पण जर तुम्ही करताय की नाही डिव्हिजन ऑफ द स्टेटसाठी नाही आम्ही फक्त भाषानिहाय राज्य चेंज करतोय, की महाराष्ट्रात मराठी राहतील, गुजरातमध्ये गुजराती राहतील, तर ही गोष्ट चुकीची असं एस-के धार कमिटीने सांगितलं होतं. तर एस-के धार कमिटी, जे-व्ही-पी कमिटी आणि फजल अली कमिशन रिपोर्ट यांचं ह्या गोष्टीत मूल्यमापन कसं आहे, की त्यांनी कोणत्या शिफारशी मांडल्या, कोणत्या तरतुदी सांगितल्या आहे, व्हिच आर द रिकमेंडेशन्स अँड व्हिच आर द प्रोव्हिजन्स दे सजेस्टेड टू इन्क्लूड इन these आर्टिकल्स. वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज फक्त हाल्फ एन अवर आपण इथं घेतलं. तर हाल्फ एन अवर YouTubeवर हे आपलं पहिलं लेक्चर आहे, संघ आणि संघराज्य. तर संघ आणि संघराज्य हे कलम 1 ते 4 मध्ये समाविष्ट होतात. परत एकदा शॉर्टकटमध्ये सांगून देतो एकदम शॉर्टमध्ये. तर संघ आणि संघराज्य घटनेच्या कलम 1 ते 4 मध्ये समाविष्ट होतात. कलम 1 मध्ये काय सांगितलंय, इंडिया दॅट इज भारत अँड इट कन्सिस्ट ऑफ युनियन ऑफ स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज. कलम 2 मध्ये काय सांगितलंय, कलम 2 मध्ये टू इन्क्लूड द टेरिटरीज outside territories to admit into the Union of India. In this way, we have included the Sikkim, Pondicherry, and Goa. Okay, Goa, Portugals were there. ठीक है, Sikkim and Pondicherry, Pondicherry and Sikkim monarchy rule is there, and French colonies are there in Pondicherry. So it is according to Article 2. आणि कलम 3 मध्ये जे सांगितलंय, Article 3 gives authenticates the parliament or gives rights to the parliament to create the new state, to form the new state or create the new state, diminish the area, increase the area, and to alter the boundaries. और आर्टिकल 3 के हिसाब से वी कैन फॉर्मुलेट द बिल, एंड इन दैट बिल व्हाट वी कैन डू, वो बिल कैसे होता है, वो बिल के लिए व्हाट वी हैव टू डू, दैट बिल इज president is forwarding that bill to the concerning state legislature, and that state legislature, वो जो state legislature होता है वो क्या करता है, that state legislature is giving advice and that advice is not binding on the president. After that, in either house of the parliament, that bill is sanctioned or that bill is approved with the simple majority, and after that new state is formed. And in article 4 में क्या है, article 4 of the constitution is telling about what, article 4 of the constitution is telling about 2 and 3 protection, the right of the parliament to include the state under article 2 and the right of the parliament to form the new state under article 3. These are protected under the article 4. Article 4 gives the protection to the parliament, and different committees we have seen, SK Dhar, JVP committee, okay, and after that Fazal Ali commission. So in this way अशा पद्धतीने आपण बघितलं हाऊ दीज कमिटीज वेर डिफरंट. तर आता तुम्हाला सर्वात महत्वाचं काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो, जितके पण विद्यार्थी बसलेले, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित असेल नसेल की ये जितके लाईव्ह आहे याच्यापेक्षा काही म्हणजे काही पटीने जास्त Instagramवर लाईव्ह होते. तर जर असंच असेल तर मग मी Instagramवरच लेक्चर कॅरी करेल. ठीक आहे. तर हे आपलं फर्स्ट लेक्चर होतं. हे लेक्चर ऑलरेडी अपलोड होईल आपल्या चॅनलवर. तर सर्व विद्यार्थ्यांना एक निवेदन आहे की ह्या लेक्चरला तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत. यू हॅव टू शेअर दॅट दे कॅन गेट द बेनिफिट ऑफ दिस. तर आपण पार्ट 1 म्हणजे संविधानाचा भाग 1 कलम 1 ते 4 हे आता बघितलेले आहेत. ठीक आहे. तर तुम्ही आता हे लेक्चर मी इथं ऑफ करतोय. मोस्ट अदर लेक्चर्स ओके दे आर कॅरीड ऑन द Instagram. आता Instagramवर लेक्चर असतील तर तुम्ही मी इथून आता लाईव्ह बंद करत आहे. तर Instagramवर तुम्ही येऊ शकता. आता Instagramवर लाईव्ह मी स्टार्ट करत आहे. ठीक आहे. थँक यू सो मच. दॅट्स ऑल फॉर द डे, अँड टुमॉरो प्रोबॅबली उद्या आपण घटनेचा भाग 2 इथं बघूया. तर हे लेक्चर तुम्ही परत घरी जाऊन व्यवस्थित हेडफोनमध्ये
ऐकून शांत पद्धतीने ऐकू शकतात. तर तुमचा भाग 1 जो आहे तो क्लिअर होऊन जाईल. तुमच्या शॉर्टमध्ये तरी भाग 1 क्लिअर झाला. मग तुम्ही कोणत्याही पुस्तकामध्ये किंवा माझ्या नोट्स असतील त्या नोट्समधून वाचू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना नोट्स माहीत नसतील वगैरे, वगैरे ते डाउट शेअर करू शकता माझ्यासोबत. आणि पुढच्या लेक्चरला आपण संविधानाचा भाग 2 शिकू इथंच. त्याच्यानंतर भाग 3 असं करत आपण पूर्ण 22 भाग संपवू. ठीक आहे. आणि रोज लेक्चरला आज पॉलिटीचे, इकॉनॉमीचे पण असेल आणि 6 वाजता एक्झॅक्टली तुम्ही यायचंय. मी सुरुवात करून देईल. तुमचं लॉस होऊन जाईल. आणि असं जरुरी नाहीये, की मी लेक्चर ठेवेल. जर माझी इच्छा असली तर मी डिलीट पण करून टाकेल लेक्चर्स. त्याच्यामुळे तुम्ही लाईव्ह येणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. मला जर वाटलं, की लाईव्ह म्हणजे तितके लोकं कमी येत आहेत आणि नंतर लेक्चरमुळे, तर मी हे लेक्चर्स इथून काढून टाकेल. ठीक आहे. थँक सो मच. दॅट्स ऑल फॉर द डे. आता Instagramवर लाईव्ह येतोय मी.